नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कच्ची दाबेली। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हे बटाटे आहेत मी उकडून घेतलेले, त्यानंतर मीठ, ही चिंच आणि गुळाची गोड चटणी आहे, ही पुदिन्याची चटणी आहे, बटर, हे शेंगादाणे भाजून असे त्याच्या एका शेंगादाण्याचे असे 2 तुकडे करून घेतलेले आहेत, त्यानंतर चाट मसाला, धने पावडर, लाल तिखट, हळद आणि कच्ची दाबेली मसाला, शेव, हे डाळिंब आहे, हे बारीक चिरलेला एक कांदा, तेल, कोथिंबीर आणि पाव। आता आपण दाबेलीसाठी भाजी बनवून घेऊया। त्यासाठी हे बटाटे आपल्याला कुस्करून घ्यायचे। बघा, बटाटा आपला चांगला कुस्करून झालेला आहे। आता आपण भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यात मी तेल घेते, त्यानंतर त्यात आपण हे जे मसाले घेतलेले आहेत हे सगळे मसाले टाकून घेऊयात। मसाला थोडासा परतून झाला की आपण त्यात बटाटा टाकून घेऊयात। त्यानंतर आपण यात टाकून घेऊयात चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक कापलेली कोथिंबीर। आता आपण ही भाजी चांगली एकजीव करून घेऊया। आता ही भाजी मी चांगली एकजीव करेपर्यंत मी हा पॅन गरम करत ठेवतेय। आपण दाबेली बनवून घेण्यासाठी हा पाव असा खोलून घ्यायचा आहे। हे बघा, पावाला एक बाजूनी ही चिंच आणि गुळाची चटणी लावून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला ही पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे। त्यानंतर त्यात आपण बटाटा घालून घेऊयात। बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर शेंगादाणे, डाळिंब आणि शेव। आता आपण हे बंद करून घेऊया व्यवस्थित। आता आपण या पॅनला बटर लावून घेऊयात आणि आता आपण हे दाबेलीचे पाव याच्यावरती भाजून घेणार आहोत चांगले। हे बघा, आता आपण ही पलटी करून घेऊयात दाबेली। दुसऱ्या बाजूने पण आपल्याला बटर लावून चांगली भाजून घ्यायची आहे मस्त। बघा, आपली दाबेली आता दुसऱ्या बाजूने पण भाजली गेली आहे चांगली। आता आपण ही काढून घेऊयात।
या दाबेलीला सगळीकडनं अशी व्यवस्थित शेव लावून घ्यायची आहे. हे बघा, आपली कच्ची दाबेली तयार आहे.